स्वप्न होतं की एक लेक्चरर बनायचं, परंतु परिस्थितीनं साथ नाही दिली आणि 1987-88च्या दरम्यान त्यांनी हॉटेलमध्ये भांडं धुण्याचं काम केलं. हेच काम त्यांनी लगभग 30 ते 35 वर्ष कंटिन्यू केलं. वयाच्या लहानपणामध्ये वडिलांचं छत्र हरवलं. संभाजीनगरमध्ये राहायचं कुठं, बहिणीकडे 8 दिवस, गावाकडे 1 महिना, कधी मावशीकडं, कधी मामाकडं. तर बहिणीच्या घरात राहिलो कधी तर दाजी बहिणीला त्रास द्यायची, खाण्यापिण्याची वांदे व्हायला. मग भरपूर स्वप्न मोठे होते, लेक्चर बनण्याची खूप इच्छा होती. रोजी आपली ओपनिंग होती, त्या रोजी 10 लोकांना रिक्वायरमेंट दिली. पण काही केलं आपलापणा दाखवते, मेरा स्पेशल आहे. स्पेशल काही नाही, एक लोकांची नीड ओळखायची असते. बिझनेस करायचं तर लोकांची एक नीड ओळखायची असते. तुम्हाला मला काहीच नाही, मी खालच्या लेवलला काम केलेलं आहे ना. मी भांडे धुसलेले आहे, मला काय त्याच्या लाज आहे. मी कोणतेही कितीही मोठा जरी झालो कधी तरी झाला तर मग नंतर चहाच्या धंद्यामध्ये कोणी उतरायला लागलं. गॅस घेतला 10-15 हजार रुपयाचा, चालू बॅनर लावलं की झाला माझा ब्रँड चालून म्हणून आमचा ब्रँड घेणं साधी गोष्ट नाही आहे. जो चांगला व्यक्ती आहे, खरं चांगला बिझनेसमॅन आहे. इन फ्युचर तुमचं काय विजन आहे की मी व्यवसायामध्ये हे करणार आहे, इथपर्यंत माझा व्यवसाय करणार आहे किंवा हे व्हॅल्यू क्रिएट करणार आहे मार्केटमध्ये?